नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज ओसरण्याच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली. आपल्यासोबत पळाला विनोद पाटील यांचा भोंगा आणि तिकडे होता देवरूंचं लक्ष आणि उंबरलीचा वजीर. काय सांगाल, कशी काय लढत झाली? सुंदर लढत झाली, कारण मैत्रीपूर्ण गाडी झाली. दादा, ओसरना अड्डा म्हटलं की एक नामवंत अड्डा, कारण की या अड्ड्यामध्ये नेहमी घोटचा असतो. काय सांगा असं अड्ड्याबद्दल? ओसाडणं मैदान म्हणजे आमच्या जवळचाच मैदान आहे आणि त्या मैदान आमचे नेहमी बैल पळायला असतात. मैदान म्हणजे अतिशय सुंदर ते मैदान पार पाडला. दादा, आज जशी शर्यत जमली, कुठेतरी एक प्रेक्षकांची वेगळी चर्चा तयार झाली. नक्कीच. आणि जसं बघितलं का आज एक जी गाडीचा पल बघायला भेटला, या स्पीडबद्दल काय म्हणणार? चांगली गाडी पळवली आणि त्यात आमचे बबलूच्या होते गाडीवर. बबलूच्या त्याला नियोजन कसं झालं अचानक? न बबलूच्या सर्जाची गाडी असली तर कधी पण येतात, त्याचा काही विषय नाही त्यांचा. नक्कीच. आणि कुठेतरी आता बघतो आपण का आज विरोधच झाली, आपल्याला पहिल्याच देखील बघायला भेटतात बैला. आपला बिंजोरचा क्षेत्र आहे आणि याच्यात विरोध आणि सोबत दोन्ही झालेच पाहिजेत. आणि काय म्हणणार याविषयी काय म्हणणार? असं काय नाही, आज अपोजिट पडलं, उद्या बिंजोरला एकाच डोट्यात पळणार आहेत बैला. असं काय नाही, हे बिंजोर आहे. जर आज याच्यात पडलं तर उद्या म्हणजे पहिल्यात पण आपल्याला बघायला भेटेल ना? 100% बघायला भेटलं मला. भोंगा आणि घोटचा या गाडीला स्पीड भरपूर लागतो. काय सांगाल या गाडीबद्दल? भुंगा आणि सर्जा ही अतिशय सुंदर गाडी पळत आहे, कारण ती गाडी दोन्ही रस्त्याला पळत आहे, म्हणून ही गाडीचं आम्ही नियोजन केलेलं. दादा, आता बघतो आपण का सर्जा घाटावर देखील तो स्पीड, मुंबईला देखील तो स्पीड. आत्तापर्यंत तर कोणाला अंदाज लागला नाही, परंतु आता आपल्याला तरी काय अंदाज थोडंफार लागले का सर्जाचा? सर्वांची असलेली मेहनत, मी असेल, अरुण शेट असेल, आमचा सर्जा ग्रुप असेल, बबलीचे असतील आणि त्यांच्या मुलं आता असलेल्या सर्व प्रेक्षकांची हे आहे, फॅन फॉलोइंग आहे त्याच्यावर. नक्कीच. आणि आता लवकरच आपला हिंदकेसरी मैदान पडतंय, काय म्हणणार त्या मैदानाचं, कसं काय नियोजन असणार? नियोजन झालेलं आहे हिंदकेसरी मैदान. अरुण शेट आणि यांनी बबलीचं नियोजन केलेलं आहे. कुठेतरी आपण बघतो का एक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा संबंध जपून आणि किंवा प्रत्येकाला नातेगोते जपून आपल्याला नंदी द्यायला लागतात. त्याविषयी काय म्हणणार? नाही, बरोबर आहे तुमचं बोलणं, कारण प्रत्येकाची इच्छा असते का सर्जामध्ये पाळण्याची. कारण आम्हाला बरेचसे, मी असेल, अरुणचे असेल, बबलीचे असेल, आम्हाला फोन येत असतात का नंदीमध्ये पळायची इच्छा आहे. पण सर्वांची इच्छा पूर्ण होईल, कारण ज्यादा नंदी जर पळत असेल त्याला 100% बैल भेटेल. कारण का कुठं जर बघतो आपण का सर्जाचा पल खूप चांगला आहे आणि सर्जाला पलालाच बैल नंदी भेटणं ते देखील अवघड आहे. कसं काय शोध घेता आपण त्या नंदीचं, म्हणजे पहिल्यासाठी फोन आला तरी कसं आपण नियोजन करतात त्याचं? नाही, जे बैल पळतात, जे सर्जाला जरी एक उरी जरी कुठला कमी पडला बैल तरी आम्हाला म्हणजे सर्जा गाडी या सोडत नाही, त्याच्यामुळे आम्ही बघूनच पहिरं करतो. नक्की दादा, शुभेच्छा असतील आपल्याला. आणि या सवंगड्यांबद्दल काय सांगणार, कारण का आज कितीतरी आपल्या सवंगड्यांची मेहनत असते त्याच्यामागे? सर्वांचं असलेलं प्रेम आणि मेहनत, त्याच्यामुळे सर्जा हा पळत असतो. बबलूच्या नमस्कार. दादा, आज गाडी पळवली, काय सांगाल, कशी काय गाडी पळाली? गाडी 1 नंबर पळाली, चांगली पळाली गाडी. कधी आलो ती मुंबईला? मुंबईला आलो, रात्री आलो. ही गाडी जेव्हा पळते त्या गाडीवर तुम्ही बसता, काय स्पीडमध्ये काय बदल वाटलो मला? काय नाही, आज बैल असतं तर काय लय पळाला बैल आज. दादा, या गाडीला कोणत्या स्पीडला लागतो? उजव्या खांदी लागतो का डावीला लागतो? काय नाही, असं अजून अंदाज नाही कुठल्या खांद्याला पीठ लागते, कुठल्या खांद्याला हे करा त्याला पळवा. अरुण दादाबद्दल काय सांगाल? अरुण दादाचा विषय नाही काय. दादा, कसं काय म्हणणार आजचा आनंद आणि आजचा गुलालाचा आनंद? आनंद म्हणजे आनंद तर आहेच, कारण का तर पूर्ण नाव उज्ज्वल होतं. केशवदादा असतील, त्यांचा सध्या ग्रुपला हमेशा सपोर्ट असतो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता का अशी गाडी आणू, गाडी चांगली पडेल. त्याची बोला त्याच्या बोला 100% गाडी आणू आणि या गाडीचं नियोजन झालं आणि अतिशय सुंदर गाडी. दादा, नियोजन करता, नियोजनावर भरपूर सारे फोन येत असतील, कसं काय नियोजन हँडल करता? कारण की घोटचा सर्जा महाराष्ट्र लाडका बैल आहे, भरपूर जणांची इच्छा असते पळायची. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, पहिला आपल्याला म्हणजे आपण पण दररोज शर्ती बघतो, कुठला नंदी पळतो नाही पळतो. आपल्याला आता माहिती आहे भुंगा असेल, कारण का तो आज पण 2-3 वर्ष झाले टॉपलाच पळतो, त्यामुळे काय नियोजनचा काय विषय नाही. फक्त काय एकामेकाच्या पहिल्याचा फोन झालं ते दोन्ही नंदी पळणारे असल्यामुळे ती गाडी जोटात येते आणि दोन्ही साईडनं गाडी अतिशय सुंदर पळते. दादा, शून्यातून सुरुवात केली होती आणि आज घोटचा सर्जा एक टॉपमध्ये येऊन बसतो, काय सांगाल त्याबद्दल? काय ना, आपण त्याच्यावरती मेहनत केली, सर्जा ग्रुपने केली, नियोजन चांगलं झालं, त्याचं नशीब आणि आमच्याही कुठेतरी नशीब असतील, दावणीला आला. आणि त्यानंतर तो बैल म्हणजे जसं त्याला बैल नंदी भेटत गेले तसं तो वरच्या टेपला गेला आणि त्यामुळं आज पण तो म्हणजे त्याच्या वेगावर त्यांनी भरपूर नाव केलेलं आहे.
दादा दादा वेग म्हटलं की मुंबईला छोटं वस्तात म्हणतात त्याला, काय सांगाल त्याबद्दल? छोटा वस्तात म्हणजे आपले ते कॉम्प्युटरचे आपले राहुल भोईर त्यांनी म्हणजे त्याला एक असं म्हणजे ब्रँडमध्ये नावच ठेवलं आहे का मुंबईचा छोटा वस्तात म्हणजे गोटचा सर्जा. दादा जसं आता सर्जा आहे तसाच आपण पिंट्याचा देखील आपण बघतो प्रत्येक मैदानामध्ये. काय असतं पिंट्याची प्रतिक्रिया काय सांगणार? तर ते पण ते म्हणजे पण ते आज पण अतिशय सुंदर पळाला. आज आपले उत्तम शेठ यांचा रायना आणि जलवाची गाडी होती, तो डिसिजन पेंडिंगमध्ये होती आणि थोडक्यात पिंट्याने मार केलं. तर गाडी पिंट्या पण हा अतिशय सुंदर पळणार म्हणते. दादा नाना शेठ यांना फोन केला होता का? नाना शेठचा फोन चालूच होतं, थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे नाही. पुढच्या महिन्यात नाना शेठ 100% तुम्हाला दिसेल. दादा मित्रपरिवार संपूर्ण जेव्हा आपल्या सोबत असतो तेव्हा एक वेगळा आनंद असतो, काय सांगाल त्याबद्दल? पोरांचे साथ आहेत म्हणून आजपर्यंत इथं आहे ना, ते नसते तर आपण थोडी काय करणार आहे का, त्यामुळे तर आपण चालले आजपर्यंत. दादा बघतो ना आपण हार जीत होत असते, याच्यामधून काय शिकायला भेटतं? नाही हारजीत म्हणजे आपण क्षेत्रात काय नवीन नाही हारलो म्हणून काय रडायचं, त्याच्यामुळे काय थोडंसं अभ्यास करायचं, काय प्रयोग करायचा आणि पुढच्या वाटचाली लागायचं, यश 100% भेटणार. दादा आई एक मीच प्रार्थना करतो की सर्जा असंच महाराष्ट्राबद्दल नाव करो आणि इतकं विजयाबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा.